गाईस, तर मी दीप राकेश म्हात्रे तुमचं स्वागत करत आहे. तर आज आहे नारळी पौर्णिमा. तर आज नारळी पौर्णिमा निमित्त मी आज आलो आहे नवी मुंबईला, वाशी इकडे. तर आज म्हणजे इकडे आज खूप मोठा इव्हेंट आहे. तर तिकडे जाऊन आम्ही मोठं सेलिब्रेशन आहे ते करणार आहे आग्रीचा. तर आतमध्ये आता जरा रिहर्सल चालू आहे, तर मध्ये जाऊन मी दाखवतो तुम्हाला. तर भेटूयामध्ये. तर आता इकडे थोडं रिहर्सल होतंय, बघा तुम्हाला कसं वाटतंय रिहर्सल. आज दादा खूप बिझी आहेत, तर रिप्लाय नाही देतात लवकर. आणि पायल ताई समोरच आहे. पायल ताईला पण मी फर्स्ट टाइम बघतोय, तर बघूया आज किती मजा येणार आहे पायल ताई सोबत. त्याला इंचिन ना बारक्याला काय आता जस्ट हे चालू करताना आता लेट होईल. आता प्रॅक्टिस काम लावतो. कंचा गोदूय तुला नवरा केलाय, कंचा गोदूय तुला नवरा केलाय. तुम्ही बघितलं कसं आतमध्ये रिहर्सल चालू आहे. तर अजून रिहर्सल दाखवतोय, पण मेन शूट दाखवणार तुम्हाला आता. तर जाऊया आतमध्ये. म्युझिक पार्ट तुम्हाला माहिती आहे जुलिओचा म्युझिक पार्ट म्हणजे नाही. आवाज आहे ना समोरच्याला साईडला. जाऊ का समोर व्हिडिओ काढायला लाज वाटते. गानामध्ये गजूबाबूला गजूब्याचं मोती खरं, अन गानामध्ये गजूबाबूला गजूब्याचं मोती खरं.
हे लाल पदर चार काय आम्ही कमाय हे लाल पदर चार काय बाप हे आमची आजी आजी बरी आहे ना. आलं कुठं आहे साजस? तो गेल्या टायमाला भेटली होती मला पण बिझी थांब होती. आले मी हा जरा बाहेर आम्ही इथे नंतर बोल हा काय बोलू मी गेल्या टायमाला आलो होता हा ते time होता. हो हो आलेला आणि आता पोरगा आलोय. भेटलेला माझा पोरगा रे बाबा हा, गेले टायमाला पण आलेलो हा, तेव्हा भेटलेला पण आता हाय भेटले. हा आज आपला सण आहे. हा माझं आज आपलं म्हणतं नाशिक ना. हा मग नाचणार ना आता तेवढी ताकद नाही राहिली बाबा पोरानं मला आता तेवढी नाच आजारी असते ना मी म्हणून त्यामध्ये जरा आपला हाय तो कर हाय तो पांडुरंग गजानन बाप्पा आपल्याला चालवतो चालू हे रे बाप देवाची कृपा. तर गाईज आमची आजी फुल एक्सायटेड आहे. फुल फोटो वगैरे काढतायत. असे वाटते फॅन आहेत ते खूप मोठे. तर आज आमच्या इकडे आलेत नाचायला. गेल्या टायमाला पण भेटले होते आता पण भेटले. आज मजा करणार ना खूप. बोला आज कोणाकोणाचा पहिला डान्स आहे आणि दुसरा चौथा कोणाचा आहे. ऑल द बेस्ट सर्वांना. भेटूया आपण तिकडे पुढे. की अखिल भारतीय अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट नवी मुंबई यांच्याकडनं आपल्याला एक गुड न्यूज म्हणेन मी. आपल्या समाजाकरता आणि आपल्या परंपरेकरता जे महत्त्वाचं आहे आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्या पुढच्या पिढीकरता गरजेच्या आहेत या सगळ्याच गोष्टी आज आपल्याला कळणार आहेत. आणि तुमच्याकरता एक नवीन अशी बातमी सुद्धा आहे आणि याच संदर्भात हा पूर्ण कार्यक्रम आहे. नामदेवजी भगत साहेब यांचे जितके आभार माना. तो गाईज फायनली माझी बहीण भेटली आहे मला आणि आरोही. आज नारली पौर्णिमेचा शूट आहे म्हणजे तुझा प्रोग्राम आहे तर आज भारी डान्स करणार आहे. तुला कसं वाटतं? आज आम्हाला मस्त वाटते. आज आमचे सर्वांचे डान्स खूप मस्त होत आहे आणि तुम्ही सर्वजण आम्हाला असेच सपोर्ट करत आहे. आज कधी तो मैत्रिणी आले सो आपण भेटूया. आता डान्स बघूया कसा आहे. मी मेन शूट काढणार आहे त्याचे आणि दाखवणार तुम्हाला. सो भेटूया तिकडे. बरी आहेत ना मुलांवर? अरे बोला बरी आहेत का? असताना असताना ना असताना तू कोणला सांगाल हसलं पाहिजे. आज तरी मला जागा भेटल ना. आज तरी जागा भेटेल का मला? जागा आहे का इथं कुठं चालली? आज तर मला डोकं फुगायचं वाटतं. अरे तुला माहिती नाही का नितेश दादाचे सोला कधीवरती असतं. अर्ध्याला तर उभं राहावं लागतं कवा लागतं का नाही? हो ना फुकटचा भेटणारी असतात. अरे फुकटचा आजकाल भेटलं आजकाल आम्ही सगळी बसणार आरामान कला बसणार जागा चोकुली ठेवलाय. सांगू का तुला? अरे आज आपले भगत दादानी शो ठेवलाय. हो का दादा? नामदेव भगत साहेबांनी येऊन शो ठेवला आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सगळ्यांनी जोरदार करा. आणि आज सगळ्यांना आरामात बसायला भेटलंय. अर्धी तर हातात पण पुढं पाठी बसून ती बघ ते आमची जिनी पहिले एकदम शिनी त्याची विचारला तर मग काय करायचं का कार्यक्रमाची सुरुवात? अरे कार्यक्रमाची सुरुवात करायची पण नामदेव दादानी काय केलं माहितीये
आपले आगरी मुलांसाठी सांग काय काय केलंय त्या. अरे दादा यो शो तर ठेवलाय आज आणि आपल्या नवी मुंबईमध्ये एकविराचा मोठं देऊळ बांधायला घेतलाय ना आपले खंडोबाचा पण देऊळ बांधायला घेतलाय म्हणजे जर कोणाला त्या जावाला नाही भेटला आणि माऊलीचा चला ना, तर चला एकविरचे पालखीला जाऊया. माझ्या
का न्हाव्याचा वस्तार आहे? काय झाला? काय झालं? कंचे चांगले कामाला चालू का फुगलेले चेंडा सारखा मधीन मधीन भोक्यासारखा येत आहे. आता मी भोका मग ही कोण? मी काय सांगताय? काय? मी चांगले कामाला चालल्या. तर त्यांचे चांगले कामाला चालली समजून सगळ्यांना. हॅलो. छान भारी चांगला काम आहे. कसला? सांगू तुम्हाला सगळ्यांना. अगं सांग सांग. मी चाललो कया झुंबाला. चालली बोलतात झुंबाला. खाऊन खाऊन अशी फुगली ठेसण्यासारखी नाता झाली चवलीची शेंगोला. अरे घराची कामं जर केलीस ना तर अशी बातमी वसुली यायला होईल. काय ना झुंबाला फुगा जावायची गरज आहे. जास्त बोलतोस वाटतं तू. उंदराला मारू. सुईचे थोबाड शिवीन सुईशी. हा मग तुला खोबारली तापडाशी शिवीन धोके दाराची जोडी. लग्नाशी शिवची. हा जाऊ ना करतो ना ते तुला तुझ्या खबरला मी काय सांगताय? नीट ऐक. मी चाललो झुंबाला. मी येईपर्यंत घरांची सगळी कामं वहिली पाहिजे. झाडून भांडी लादी कपडा सगळा. जा झुंबाला घे झुंबा. माणूस आहे का काय यो? हा आवरेल आपण काही ना काही बोलतोय. चुकलं सॉरी 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 सॉरी. तुझी सगळी कामं मी करीन. भांडी कशीन कपडं धुईन सगळं. तू जा झुंबाला. जेवण पण बनव. हा जेवण पण बनवते. तू जा झुंबाला झुंबाला जा. हा मला आईला भूक लागतं. काय सांगताय? हा हा हा. जाऊ नका ते बाजूवालीच्या दया चुंबा करायला. जा झुंबा. मी घेते झुंबा. जा झुंबा मी घेते.
अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दृष्ट बंधनातला अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दृष्ट बंधनातला हातात शूळ तू हातात आई घे बळतेच आज संबळाला दे आने अंबाबाई कमेंट काय करावं प्रत्येकाने हा व्हिडिओ बघून कमेंट काय करावं कमेंट करावं का नेक्स्ट टाइम काय असेल ते जरा अगोदर तुम्ही अपलोड करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही न्यूज पसरेल का कधी शो आहे काय आहे जेणेकरून तुम्हाला लाईव्ह सगळं बघायला भेटेल आणि सगळ्यांनाच मी हेच सांगेन की आपली पारंपरिक संस्कृती आपण खूप जपतो आणि खूप विचार करून जपतोय तर आपण आज जे लूक बघितले पायाच्या खुशीचं सगळ्यांचा पारंपरिक वेसावकर म्हणजे हे असेच सगळे लोक आपली परंपरा आपण हीच जपतो आणि आपण हेच जपत येणार आहे आणि आम्हाला म्हणजे हेच लोकांपर्यंत पोहोचवायचं की आपली संस्कृती जपा आणि पुढे न्या आणि ही जपायसाठी तुम्ही आणि ज्वेलरी पण आम्ही पायलच्या मम्मीनीच केले कांचन ज्वेलर्स म्हणून तर त्यांचे पण खूपच ज्वेलर्स म्हणजे पूर्ण हे झाले खूप भारी वाटतं मला कॉन्टॅक्ट करत होतं आमच्या मम्मीची ज्वेलरी आहे हां कॉन्टॅक्ट करा मला फक्त एक बोलायचं आहे लोक सगळे रील्सवर बघतात व्हिडिओमध्ये बघतात पण मला एक सगळ्यांची रिक्वेस्ट आहे जे रील्स आणि व्हिडिओजमध्ये बघायच्या पेक्षा समोर येऊन लाईव्हमध्ये बघा ते अजून किती मेहनत असते आमची ते तुम्हाला समोरच समजेल थँक्यू थँक्यू